गरिबीच काय साक्षात काळही अशा घरामध्ये घुसू शकत नाही ज्या घरामध्ये असतात या 5 वस्तू. बघतो धनसंपत्तीच्या बाबतीत ज्या घरामध्ये वारंवार समस्या उद्भवत आहेत, पैसे टिकत नाही, मिळकत होत आहे पण घरामध्ये बरकत होत नाही, कर्ज एवढे अधिक वाढले आहेत की ज्याच्या कारणामुळे मानसिक तणाव होत आहे. तसेच मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त खर्च होत आहे पण मुलं चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकत नाही, त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही आणि अशा प्रकारे धनाच्या संबंधित अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होत आहे. तर बघतो यासाठी मी तुम्हाला 5 अशा वस्तू सांगण्यात जात आहे ज्यांना तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवल्याने घरामध्ये समृद्धी राहील, घरामध्ये बरकत राहील आणि घरामध्ये पैसे टिकू लागतील. तसेच गरिबी त्या घरातून कायमची निघून जाईल. गरिबीच काय साक्षात काळही तेथे येऊ शकणार नाही. जर घरामध्ये या 5 वस्तू तुम्ही ठेवून द्याल तर निश्चित रूपाने तुम्हाला सुख शांती समृद्धी मिळेल आणि तुमच्या घरामध्ये कायम बरकत राहील, धन प्राप्तीचा लाभ तुम्हाला होत राहील. तर बघतो सर्वात प्रथम तुम्हाला घरामध्ये हे करायचे आहे की तुमच्या घरामध्ये जे पूजा स्थळ आहे, तुमचे जे देवघर आहे, येथे तुम्हाला एक बासरी ठेवून द्यायची आहे. बासरी ही बांबूचीच असायला हवी कारण की बांबूची बासरी वास्तुदोषाचे निवारण करते आणि याच वास्तुदोषाच्या कारणामुळे तुमच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या अडचणी वारंवार उत्पन्न होत राहत असतात. आपण सांगतो की सर्वात मोठे कारण जर कोणते घरामध्ये आर्थिक समस्येला उत्पन्न करणारे असेल किंवा कर्ज देणारे असेल तर ते असते घरातील वास्तुदोष. आणि म्हणूनच बघतो जर वास्तुदोषाला तुम्हाला संपवायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये एका बांबूच्या बासरीला तुमच्या घराच्या पूजाघर मंदिरात आणून ठेवले पाहिजे आणि त्यासोबत तुम्हाला दुसरी वस्तू म्हणजे एक मोरपंख आणून ठेवला पाहिजे. बघतो या दोन्ही वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये मंदिराच्या ठिकाणी जेथे तुमचे देवघर आहे त्या जागेत अथवा भोवतालच्या कक्षेमध्ये नेहमी उत्तर ईशान्य कोणामध्ये या दोघांना कुठेही ठेवू शकता. आता पहिली वस्तू बांबूची बासरी. तिचे कारण काय आहे? हिने स्वतः श्रीहरी कृष्णदेव वाद्य वाजवायचे आणि हिच्यामध्ये अनेक प्रकारच्या सिद्धिया प्राप्त असतात आणि या बांबूच्या बासरीलाच सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सर्व वास्तुदोष श्रीहरी कृष्णदेवांच्या आशीर्वादाने संपून जातात. नंबर 2, शंख. तुमच्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंख असायलाच हवा. जो दक्षिणावर्ती ओरिजिनल शंख असतो त्यास तुमच्या घरामध्ये ठेवल्याने देवी श्री महालक्ष्मीचा वास होतो कारण की दक्षिणावर्ती शंख साक्षात लक्ष्मी स्वरूप मानला गेलेला आहे. आणि या दक्षिणावर्ती शंखामध्ये थोडेसे तांदूळ भरून यास पिवळ्या कपड्यात गुंडाळून तुमच्या घराच्या तिजोरी धनपेटीच्या स्थानी ठेवले जाऊ शकते. मग ते कपाट असले तरी चालेल. आणि तुम्ही जर या शंखास तुमच्या पूजाघर मंदिरात ठेवता तर तेथे या शंखास तुम्ही उघडे ठेवू शकता. त्यात तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवू शकता अथवा सोन्या चांदीचे एक छोटेसे नाणे ठेवू शकता किंवा मग 1 रुपयाचा सिक्काही ठेवू शकता. पण त्या दक्षिणावर्ती शंखाला रिकामी मात्र ठेवू नका कारण रिकामी ठेवल्याने घर नेहमीच खालीच राहते. जर तुम्ही या शंखामध्ये काही भरून पिवळ्या फडक्यावर पूजाघरात ठेवता तर त्याने तुमचे घर कायम भरभराटीने आणि बरकतीचे राहील. नंबर 2, लक्ष्मी व कुबेर देवतेचा फोटो. तुमच्या घरामध्ये देवी महालक्ष्मी आणि कुबेर देवता या दोघांचे मिळून जे चित्र अथवा फोटो मिळतो तो लावलेला असायला पाहिजे. जर हे तुमच्या घरामध्ये असेल तर याने तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीची समृद्धी राहील, तिची कृपा राहील आणि देवी लक्ष्मीच्या सोबत साक्षात कुबेर देवताही तिच्या सोबत असतीलच, जे धनाचे कोषाध्यक्ष देव आहेत. तर तुमच्या घरामध्ये नेहमी व कायम धनाची समृद्धी वास करत राहील. नंबर 4, श्री गणपतीची मूर्ती. श्री गणपतीची छोटीशी मूर्ती अथवा फोटो तुम्ही तुमच्या घरामध्ये लावता तर हे तुमच्यासाठी शुभ राहील. आणि नृत्य करणारी छोटीशी मूर्ती जर तुम्ही आणून तुमच्या घरामध्ये मंदिरात तिला स्थापित करता तर यानेही तुमच्या घरात तुम्ही ठरवलेली सर्व कामे मार्गी लागतील आणि तुम्हाला शुभ फळ देऊ लागतील. नंबर 5, मासे पाळणे. बघतो मासे पाळल्याने कित्येक प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. असे बोलले जाते की घर किंवा ऑफिसमध्ये मासे ठेवल्याने तेथील स्थानी भरपूर सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि तेथे कधी कोणाला आर्थिक तंगीच्या स्थितीचा सामना करावा लागत नाही. बघतो माशांना पाण्याच्या टँकमध्ये किंवा मग मार्केटमध्ये आजकाल खूप सुंदर फिश टँक, ॲक्वेरियम मिळतात. यांना आणून तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता. फिश टँक वापरतेवेळी या गोष्टीचे खास व विशेष ध्यान ठेवा की त्यामध्ये पूर्णतः 9 मासे असले पाहिजे. त्याचसोबत घरातील कोणा एका व्यक्तीनेच नेहमी या माशांना खाणे खायला घातले पाहिजे. तर बघतो जर या 5 वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवता तर तुमच्या घरामध्ये गरिबीच काय साक्षात काही तुमचे काहीच बिघडू शकणार नाही. नेहमी तुमच्या घरामध्ये सुख राहील, शांती राहील आणि भरभरून समृद्धी होत राहील. त्याचबरोबर सर्वात अधिक महत्वाचे आपण सांगू इच्छितो की तुमच्या घरामध्ये जे साफसफाईचे कोणते काम आहे ते सूर्यास्तापूर्वी करून घ्यायचे आहे. सूर्य मावळल्यानंतर झाडू मारून कचऱ्याला घराच्या बाहेर फेकू नये. याने तुमच्या घराची जी समृद्धी आहे ती निघून जाते. त्याचबरोबर तुम्हाला याचेही ध्यान ठेवायचे आहे की
तुम्ही रात्रीच्या काळी अथवा सायंकाळच्या प्रदोष काळी, आता प्रदोष काळ म्हणजे दोषयुक्त काळ, लक्ष्मीची वेळ, यावेळी तुम्ही तुमच्या पैशांना कधी उधार स्वरूपात देऊ नका. असे केल्याने तुमच्या घराची समृद्धी निघून जाते. तसेच कधी कधी रात्रीच्या वेळी किंवा सायंकाळी जर कोणी व्यक्ती आपल्या घरी दही, दूध, तांदूळ किंवा साखर उसने मागण्यासाठी येत असतील तर अशा स्थितीमध्ये चुकूनही या वस्तू तुम्ही देता कामा नये. कारण की बघतो, घरातील दही, दूध, मीठ, साखर या वस्तूंमध्ये आपल्या घराची सुख समृद्धी बनवून असते. आणि जर तुम्ही या वस्तू कोणालाही उसने स्वरूपात देता तर याने तुमच्या घराची समृद्धी निघून जाईल, घराची बरकत निघून जाईल. तसेच तुमचे रात्रीचे जेवण झाल्यानंतर घराच्या स्वयंपाक स्थानी उष्टी भांडी तशीच ठेवून द्यायची नाही. जर तुम्ही उष्टी भांडी सकाळपर्यंत ठेवून देता तर खात्रीने मानून चला की तुमच्या घरामध्ये गरिबी येईल, दारिद्र्य येईल आणि अनेक प्रकारच्या समस्या, अडचणी तुमच्या घरामध्ये उत्पन्न होऊ लागतील. मग तो तुमच्या स्वयंपाक घराला रात्रीच्या वेळी स्वच्छ साफसुथरे करूनच झोपी जावे. तिथे घाण, अस्वच्छता ठेवून झोपी जाऊ नये. मग तो शेवटचे अत्यंत महत्वाचे ज्यास तुम्ही नेहमी ध्यानात ठेवा आणि याचा उपयोग करा, ते हे की जेव्हा पण तुम्ही घरातून कोणतेही तुमचे काम करण्यासाठी बाहेर पडाल तेव्हा सोबत ही एक वस्तू अवश्य घेऊन जावी. ती ही की एक छोटासा रुमाला एवढा पिवळा कपडा घेऊन त्यात एक छोटीशी पिवळ्या हळदीची गाठ ठेवून तुम्ही बाहेर जाता. म्हणजेच अखंड हळदीचा एक तुकडा जर तुम्ही सोबत घेऊन जाता तर तुमची कामे बनू लागतील. त्याचबरोबर घरातून निघताना कोणताही गोड पदार्थ खाऊन बाहेर पडता तर तुमचे कामे नक्कीच सफल होतील. तर बघतो, आशा करतो की तुम्हाला ही दुर्लभ माहिती नक्कीच पसंत आली असेल. खूप खूप धन्यवाद.